आणि आज आम्ही रानामध्ये आलोय, सऱ्या ज्या पाडल्या आहेत त्या बघण्यासाठी, जो की 2 दिवसापूर्वी ट्रॅक्टर आला होता त्याने इथे सऱ्या पाडल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। हे व्हाट्सअप गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तो गाइज आज से हम लोग 4 दिन के लिए, मतलब गाइज 96 आवर्स हम लोग चैलेंज करने वाले हैं मराठी में। मतलब गाइज यहाँ पर मराठी लैंग्वेज में मैं व्लॉग बनाऊंगा। तो गाइज आज से लेकर 4 दिन तक हम लोग ये चैलेंज करेंगे, देख लेते हैं हम कर पाएंगे या नहीं। और अगर कुछ गलत मैं बोलता हूँ तो मुझे माफ कर देना। तो फिलहाल अभी हम लोग स्टार्ट कर देते हैं व्लॉग को। और गाइज यहाँ पर मैं अभी से मराठी में बोलना स्टार्ट कर दूंगा। तर कसं काय भावानो, तो गाइज कसं काय भावानो, तर गाइज यहाँ पर आत्ता सकाळचे 8:30 वाजून गेले आहेत। तर गाइज यहाँ पर सॉरी गाइज, यहाँ पर मैं हिंदी बोल रहा हूँ, बट गाइज कोई बात नहीं। सकाळचे गाइज 8:30 वाजून गेले आहेत आणि गाइज अजून मी नाश्ता केला नाहीये, तर नाश्ता करूया। चला नाश्ता करेंगे हम लोग, मतलब सॉरी गाइज क्या बोल रहा हूँ। तर नाश्ता करूया आपण आणि नाश्त्यामध्ये काय आहे ते पाहूया। तर चला, आणि गाइज मला थोडंसं पलूसमध्ये पण जायचं आहे, काम आहे थोडं माझं, आणि मी पप्पा जाणार आहे। पप्पांचं महत्त्वाचं काम आहे, मतलब म्हणजे गाइज पप्पांचा पगार झाला आहे तो काढून आणायचा आहे। आणि चला तर आपण जाऊया, थोड्या वेळाने जाणार आहे, परंतु पहिला नाश्ता करून घेऊया। चला गाइज, तर मित्रांनो आता आपण नाश्ता करून घेऊया। नाश्त्यामध्ये काय आहे ते नाश्त्यामध्ये काय आहे ते मी दाखवतो गाइज। तो मित्रांनो पाहू शकता तुम्ही, भात आमटी, मतलब दोडक्याची आमटी आहे आणि भात। तो आता मी नाश्ता करणार आहे, परत लंच मध्ये दुपारचं जेवण आपण करून घेऊया, मतलब दुपारी आपण करायचं, ओके। तो परंतु आता आपण नाश्ता करून घेऊया। तर मी अडकत असेल तर मला माफ करा, कारण मराठी मला येते, मी महाराष्ट्रीयनच आहे, पण इथे पहिल्यांदा मी यूट्यूबवर पहिल्यांदा मराठीमध्ये बोलत आहे। कारण माझे खूप चॅनल्स होती, परंतु मी सगळ्यावर हिंदी बोलत होतो आणि हिंदी मला मतलब अच्छे तरीके से आती है, मतलब येते। तर परंतु आता आपण नाश्ता करून घेऊया, नाश्ता केल्यानंतर आपल्याला जायचं आहे बाहेर। तर गाइज मी आता जात आहे पप्पांबरोबर गाइज यहाँ पर पुलिस मध्ये, क्योंकि कारण गाइज यहाँ पर मी बोललेलो तुम्हासनी की पप्पांचे काम आहे, बँकेमध्ये पैसे काढायचे आहेत, पप्पांचा पगार झाला आहे, तर मी आणि पप्पा जाणार आहे पलूसला। तर मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की मतलब क्या बोलना था मुझे, काय बोलायचं ते मला, तर मराठी चॅलेंज आहे आणि मी नाश्ता वगैरे सब कुछ झाला आहे माझा, आणि आता आम्ही जाणार आहे पलूसला। तर मतलब यहाँ पर म्हणजे मी अजून रेडी नाही झालो, परंतु मी असाच जाणार आहे, कारण पलूस आमच्यापासून खूप जवळच आहे, तर असंच जाणार आहे। पप्पा बाहेर आहेत, तर चला यहाँ पर पॅन्ट घालायची राहिली आहे, तर आपण जाऊया। आणि गाइज मी महाराष्ट्रीयन आहे, पण तुमच्या समोर बोलताना मला खूप वेगळं मतलब शब्द का चुकते मला काहीच समजेना, मतलब काय व्हायला लागले मला कळेना, कारण मी हिंदी जास्त बोलत असतो व्हिडिओमध्ये, म्हणून तसं व्हायला लागले या नाही मला खूप खरंच माहित नाही। परंतु आपण आता जाऊया पलूसला, चला जाऊया। पॅन्ट घालतो मी फिलहाल आणि परत निघूया आपण। चला पॅन्ट घालतो आणि जाऊया, पप्पा बाहेरच थांबले आहेत। चला गाइज, तर चला मित्रांनो आता आपण जाऊया पलूसला। तर माझं हे ATM कार्ड घेतले, कारण माझ्या बँकेत सुद्धा पैसे टाकायचे आहेत, लाईट बिल भरायचे आहे, तर आपण जाऊया। चला पलूसला जाऊया आणि पप्पा काय देते बघूया, पगार झालाय पप्पांचा, खायला काय मिळतंय की नाही बघूया। चला तर मित्रांनो आपण आलो आहे गाइज, आपण आलो आहे इथं मानसिंग बँकच्या इथे। तर गाइज आपण देऊ शकता, आणि ह्या 2 मुली बघू शकता गाइज तुम्ही कशा आहेत। तर मतलब यहाँ पर मतलब अच्छा चांगले आहेत। तर पप्पा गेले आहेत वर
आता आपण इथं बसूया थोडा वेळ आणि त्यानंतर आपण पप्पा आल्यानंतर जाऊया. माझ्या बँकेमध्ये पण जायचं आहे, माझं काम आहे थोडंसं. तर मित्रांनो, पप्पा येत आहेत बँकेमधून. खूप वेळ झाला, अर्धा तास झाले पप्पा जाऊन बसलेले. तर आता येत आहेत. तर आपण आता जाऊया माझ्या बँकेमध्ये. थोडंसं काम आहे, तिथे गेल्यावर थोडंसं काम करून परत जाऊया आपण घरी. मित्रांनो, आता मी पोलीसमधून जाऊन आलो आहे आणि आता जेवण करत आहे, दुपारचे जेवण, लंच. तर पप्पा सोडून मला गेले आहेत बाहेर आणि माझं काम बी झालं बँकेचं आहे, पप्पाचं बी काम झालं बँकेचं आहे. तर आता आपण जेवण करूया. जेवणामध्ये काय आहे दाखवतो. तर इथे ताक, दोडक्याची आमटी आणि चपाती. या चपातीला तेल लावलं नाही, जे की तुम्हाला माहिती आहे, मला काळजी झाली आहे, त्यामुळे चपातीला तेल लावलं नाही. तर आपण आता जेवण करून घेऊया दुपारचे. त्यानंतर शेतामध्ये पण जायचे आहे, थोडेसे काम आहे. तर आत्ता दुपारचे 12:30 पावणे 1 वाजलेत. तर आत्ता आपण जेवण करून घेऊया, त्यानंतर आपल्याला जायचं आहे शेतामध्ये. तर मित्रांनो, आत्ता वाजले आहेत 4:30 आणि आपण आज आलो आहे रानामध्ये. तर इथं पाहू शकता तुम्ही रान कसे आहे आमचे. तर ये मैंने इससे पहले ब्लॉग में ही सब कुछ बता दिया, परंतु आत्ता पण सांगतो तुम्हाला आमचं रान. आणि आज आम्ही रानामध्ये आलो आहे, सऱ्या ज्या पाडल्या आहेत त्या बघण्यासाठी. जो की 2 दिवसापूर्वी ट्रॅक्टर आला होता, त्याने इथे सऱ्या पाडल्या आहेत. तुम्ही पाहू शकता सऱ्या कशा पाडल्यात. तर मी आणि मम्मी रानामध्ये आलो आहे. तर तुम्ही पाहू शकता सऱ्या कशा पाडल्यात. थांबा दाखवतो. बघा बघा गाईज, बघा बघा बघा. आणि इकडं आहे ते आमच्या काकांचं रान आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. आणि तिथं आपलं देऊळ आहे आणि खाली एक ट्रॅक्टर आला आहे जो दुसऱ्यांची सरी पाडायची आहे. तर इथं थोडंसं बघून आम्ही घरी जाणार आहे. तर चला थोडंसं रानामध्ये लक्ष देऊया आणि त्यानंतर घरी जाऊया. चला. आणि 4:30 वाजलेली, खूप थोडंसं ऊन लागतंय, परंतु काही बात नाही. आपण थोडंसं रानामध्ये बघूया काय करायचं आणि काय नाही आणि घरी जाऊया. तर मित्रांनो, मी आत्ताच रानातून आलो आहे आणि मतलब 6 वाजत आले आहेत. मग भुका लागल्यात म्हणून गाईज मी इथे चिवडा खात आहे. दिवाळीचा चिवडा मतलब संपत आला आहे, परंतु थोडा राहिला आहे, तो पण खात आहे. भुका खूप लागलेल्या. तर लाईट मी मगाशी लावलेली, आत्ता चालू झाली. तर हा एक प्रॉब्लेम बल्बमध्ये आमच्या आहे. तर कोई बात नहीं, अभी हम लोग बाहर भी किधर नहीं जाने वाले, तो सीधा डिनर को ही मिलते हैं, क्योंकि अभी बाहर अगर जाएंगे तो व्लॉग बनाएंगे. ओके. तो फिलहाल अभी भूख लगी है, खा लेते हैं इतना. फिलहाल भुका लागल्यात, हा चिवडा खातो मी. तर गाइज, आपला आता डिनर झाला आहे, जेवण झाला आहे. तर चला व्लॉगचा एंड करूया आपण आता. आई होप ये व्लॉग आप सभी को अच्छा लगा होगा. तर हा व्लॉग कसा वाटला म्हणजे मला कमेंट्स मध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल पर जे पण नवीन बंदे आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. आपण भेटू नंतरच्या व्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय.